मला बऱ्याच लोकांनी विचारलं की नक्की होळी यावर्षी कधी पेटवायची आहे, म्हणजे होलिका दहन कधी करायचं आहे. कारण कॅलेंडरमध्ये तर 2 मार्च लिहिले, पण पौर्णिमा ही 3 मार्चला आहे. 3 मार्चला ग्रहणसुद्धा आहे. तर शास्त्रात हे सांगितलं आहे की होळी जी पेटवायची असते ती भद्रेच्या काळामध्ये पेटवू नये. भद्राया द्वे न कर्तव्ये श्रावणी फाल्गुनी तथा, म्हणजे भद्रा या काळामध्ये राखी पौर्णिमा आणि होलिका दहन करणं वर्जित आहे. भद्रा काळात जर होळी पेटवली तर ठिकठिकाणी आगी लागतात आणि आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शास्त्र असं सांगतं की होलिका दहन करण्याच्या वेळेला पौर्णिमा तिथी असावी, भद्रामुक्त काळ असावा आणि रात्री काळ असावा. यावर्षी भद्रा काळ हा 2 मार्चला संध्याकाळी असणार आहे. मग होळी पेटवायचीच नाही का? तर तसं नाही. भद्रामुखाचा जो विशेष काळ असतो त्यामध्ये होळी पेटवायची नाही. हा काळ यावर्षी 3 मार्चला रात्री 2:15 ते 4:15 या वेळेत आहे. असं पण या काळामध्ये आपण होळी पेटवत नाही. त्यामुळे 2 मार्चला प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्तानंतरच्या 2.5 तासात होलिका दहन करावे. माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव.